आज आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणजेच 21 फेब्रुवारीला आपण हा दिवस साजरा करतो। आपली मातृभाषा म्हणजेच मराठी या भाषेचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे। तर आपली भाषा साजरा करण्याचा अभिमान बाळगण्याचा आजचा हा दिवस आहे। आज आपण कात्रप तलावाजवळ आलेलो आहोत आणि आज आपण चालू करणार आहोत चालता बोलता। त्याचबरोबर आपली जी मराठी मातृभाषा आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। इथे आज थोडासा लाईटचा इश्यू वाटतो आहे, त्याचबरोबर कनेक्शन सुद्धा प्रॉब्लेम आहे, तर आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। तर आज काय साजरा करतोय आपण माहिती आहे का तुम्हाला? आज आपण कुठे जातात आपण जॉबला? कुठे जॉब नाही, रिटायर झालो आता। रिटायर झालात। आज आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करतो आहे। तर आपली मातृभाषा म्हणजे मराठी मातृभाषा। तर तुम्हाला माहिती मातृभाषा आपल्या मराठी मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। तर अभिजात भाषा काय असेल माहिती आहे? हरकत नाही। तर आपण सरांपासून सुरुवात करूया। आम्ही चालता बोलता तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहोत, आपला खरा कार्यक्रम चालू करूया। तर तुम्ही जर प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर आता तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार आहे। तर इथून आपण आता आपला कार्यक्रमही चालू करूया आणि त्याचबरोबर चालता बोलता काही प्रश्नही दर्शकांना विचारूया, जेणेकरून हा कार्यक्रम आपला असाच सुरळीत चालू राहील। तर अजून कोणते दिवस कधी साजरे केले जातात ते आज आम्ही थोडंफार तुम्हाला विचारणार आहोतच। जसं की आता फेब्रुवारी महिना चालू आहे, नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल भरपूर महिने येत असतात, त्याच्यात कधी काय येतात? बरोबर, अगदी बरोबर। तर आता आम्हाला हे सांगा की जागतिक न्याय दिन आपण कधी साजरा करतो? नाही माहिती। कशात आवड आहे आपल्याला? कशात आवड आहे? कशात आवड नाही, ज्योतिषी। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी असते? आपण सगळं सोडून दिले अभ्यास। हरकत नाही, 30 वर्ष झाली। चला आपण आता पुढे जाऊया। धन्यवाद सर। तर आज आहे 21 फेब्रुवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस। जशी की आपली मातृभाषा आहे मराठी आणि तिचा अभिमान साजरा करण्याचा आज दिवस आहे। अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय? तर एका सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सर्वात प्राचीन आणि सर्वात श्रेष्ठ भाषा। तर असा भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे आणि त्यामुळे खरंच ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। सरही आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया आपण। नमस्कार सर। आज आपण काय साजरा करतो आहे? आज 21 फेब्रुवारी आहे, आज काय आहे माहिती आहे का? नाही। आज 21 फेब्रुवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे, म्हणजेच आपली मराठी भाषा म्हणजेच आपली मातृभाषा। तर चालता बोलता काही प्रश्न विचारणार आहोत, साधारण जनरल नॉलेजचे। जर बरोबर उत्तर दिली 3 प्रश्नांची तर चांदीचं नाणं आहे। प्रयत्न करूया। कशात आवड आहे सर आपल्याला? काय आवडतं आपल्याला? काय करतात आपण? प्रोफेशन काय आहे आपलं? काय करतात? जॉबला आहात, छान। तर सोपे काही प्रश्न विचारूया। दरवाजांचे शहर कोणत्या शहरास बोलतात? दरवाजांचे शहर कोणत्या शहरास बोलतात? कोणत्या शहरात बोलतात? जर 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर चांदीचं नाणं आहे। हरकत नाही, थोडंसं तुम्ही ट्राय करू शकता जर आठवत असेल तर। आम्हालाही माहित नसतं, पण आपण जेव्हा प्रश्न एकदा कानावून पडतो तेव्हा आठवतं। नाही काय तिकडेच बोलतात मुंबई? नाही माहितीये? धन्यवाद, हरकत नाही। तर या प्रश्नाचं उत्तर दर्शकांना तुम्ही द्या। सर काय नाव आपलं? प्रवीण पाटील। धन्यवाद सर। तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। आपण छान छान असे प्रश्न विचारणार आहोत आणि जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर तुम्हाला मिळणार आहे आमच्याकडून चांदीचं नाणं। प्रश्न तर मी छान विचारत आहे, सुरुवात करत आहोत आपण आता। अजून काही प्रश्न विचारूया आपण। सर आहे तिथे। नमस्कार सर। तर आज 21 फेब्रुवारी आहे, आपण काय साजरा करतोय माहिती आहे का? महिला दिन। 21 फेब्रुवारी नाही, काय साजरा करतोय आज आपण? महिला 21 फेब्रुवारी आज। हिंट देऊ? आपली भाषा कोणती आहे? मातृभाषा। अच्छा, मराठी भाषा। हा, तर आज आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करतो आहे। आपल्या मराठी भाषेला आताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, माहितीये? तर अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय माहितीये का? त्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे।
आणि जे कालांतराने भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे ती राजभाषा म्हणून मान्यता, ती अभिभाषा. मस्त माहिती देत आहात सर. तर एक नवीन कार्यक्रम आहे आपला चालता बोलता. जर 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर खरोखरचं चांदीचं नाणं आहे. मित्रमंडळी आहात का सगळे? हो. छान, मस्त. तर मानवी शरीरातील हाडांची संख्या किती? मला वाटतं 336 आहे. एक काही परफेक्ट काहीतरी सांगा, मग आपण पुढचे प्रश्न विचारूया. मानवी शरीरातील हाडांची संख्या किती? ग्रुपमध्ये नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण, इकडूनच येऊ. काय नाव आपलं? गौतम क्षीरसागर. तर तुम्हाला माहिती आहे मानवी शरीरातील हाडांची संख्या किती? किती विसरलो मी. विसरलात, हरकत नाही. कशात आवड आहे आपली? आवड कशात आहे? काय आवडतं आपल्याला? गाणे. गायन. गाण्याचा छंद आहे. एखादं गाणं बोलून दाखवाल आम्हाला? मला 1-2 ओळी. 1-2 ओळी चालेल. काय नाव बोलत आपला? गौतम क्षीरसागर. गौतम सर. तर एक छान असं गाणं छोटस होऊन जाऊ द्या, एक कडवं. तुम्ही बोलला? आयराणी भाषेत. आयराणी भाषेत. खानदेशी आहात का? हे खानदेशी मी विदर्भ. आयराणी भाषेत आमच्याकडे एक अक्षय तृतीयेला मोठा सण असतो. आईवडिलांकडे ज्या मुली गेलेल्या असतात लग्न करून, त्या आईवडिलांकडे परत येतात बरोबर. आणि गल्लीमध्ये झोके बांधलेले हा. असतात. झाडाला म्हणा बांबू गाडून, दांडी गाडून त्याच्यावरती ते झोके खातात. तर आयराणी भाषेत एक गाणं आहे की नाही, ती तिची मैत्रीण झोक्यावरती बसलेली आहे. हा. ती जी बसलेली आहे ती लाकडाची बंगई जी असते ती चंदनाची असते आणि तिला ज्या कड्या असतात त्या चांदीच्या असतात आणि त्या कड्या ज्या झाडाला बांधलेल्या असतात तो सोन्याचा पिंपळ असतो. ते आमच्या भाषेतलं हे गाणं तुम्हाला म्हणून दाखवतो. चालेल ना. तर ते काय सोना ना पिपये ओ चांदीन्या हलकड्या आणि त्याला काय चांदीन्या हलकड्या ओ चांदीन्या हलकड्या त्याला काय चंदननी बंगई ओ चंदननी बंगई जो का जाए गगनपरी ओ. वा, मस्त, छान छान. तरी आयराणी भाषा होती का? आयराणी भाषा आयराणी खानदेशी. भाषा, खानदेशी भाषा. कुठले आहात आपण प्रॉपर? मी प्रॉपर एरंडोल जिल्हा जळगाव. नाव काय सांगितलं आपलं? सी महाजन. तर तुमचे सगळे जे बांधव बघत असतील एरंडोल मधलेत ना, तर त्यांना आपण सांगूया भरपूर कमेंट करा. खूप छान गाणं म्हटलं ते आपण, मला ओळखून घेतलं त्यांनी खूप पाहिलं. छान, मस्त. तुम्ही जा- खरं तर आपली मातृभाषा मराठी आणि त्याच्यामध्ये विविध अशा भाषांची जोड आहे. जसं की सरांनी आता सांगितले, खानदेशी भाषा, आयराणी भाषा. अजून सर आपण कुठून आहात? मी इकडचंच आहे प्रॉपर. माझं गाव जळगावच आहे. जळगावचेच आहात. माझं नाव मनोज राणे. तुम्ही कुठून? जळगाव मधून कुठून? जळगाव, खानदेशी? जळगाव रावे. जळगाव रावे. हा. तर एखादा डायलॉग बोलून दाखवा ना खानदेशी काहीतरी. अरे कांद्याची मला येत नाही तेवढा डायलॉग. हमसे झगड़ा नहीं करने का. हिंदी नाही इस मराठी. लाइन में हम खड़े रहेंगे. माझ्याशी झगड़ा करू नको राजा. मनाची झगड़ा नको करू बाप. एकदम छान ऍक्टर आहात, मस्त एकदम छान, मस्त. न्याय मिळाला तर प्रश्न विचारूया आपण यांना. प्रश्न राहिला आहे तुमचा. खरं तर कशात आवड आहे आपल्याला? गाण्यामध्ये आवड आहे आता, जसं की दिसून आलं. मी डान्सर आहे मॅडम. डान्सर आहात? डान्सची शूटिंग करा, मी करतो डान्स. अरे बापरे. हं? दोघं आपण एक. एक्झॅक्टली कराओकेचा प्रोग्राम होतो ना, आम्ही त्याच्यात गातो छान. नाचतो. अरे वा, हं. छान. तर छान प्रश्न विचारते तुम्हाला. जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? मॅडम तो अन्न दिवसात ते तारीख निश्चित नाही सांगता ना. सप्टेंबर मध्ये आहे का काय? आहात तुम्ही जवळपास आहात, येत आहे तुम्हाला. डेट नाही सांगता ना. हा, दुसरं विचारू काही? नेक्स्ट आंतरराष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय कन्या दिवस हा साजरा करायला पाहिजे, साजरा केला जातो, पण तुम्हाला तारखेची आठवण नाही. हरकत नाही. बघा आज आपण, धन्यवाद धन्यवाद, छान. तर आज आपण ना कोणते दिवस कधी साजरे केले जातात याच्यावर जास्त भर देऊया. आज आहे 21 फेब्रुवारी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. जशी की आपली मातृभाषा आहे मराठी, तिचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. अजून काही नागरिक आहेत, आपण यांच्याकडे जाऊया. तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. भाषेचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे ना, भाषा नमस्कार सर. नमस्कार. तर आज आपण काय साजरा करतोय माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करतो. तर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
म्हणजे नेमकं काय आहे सांगू शकाल आमच्या का? तिघांच्या वतीने आमचे प्रतिनिधी सांगतील अरे वा सर काय बोला. मराठी भाषेला दर्जा मिळाला म्हणजे आपल्या ज्या सरकारी कामकाजामध्ये आता मराठीचा वापर जास्तीत जास्त केला जात आहे, म्हणजे करायचं ठरलेलं आहे आता असं. आणि आज सगळ्यांनी मराठीत बोलायचं आहे. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे, त्यामुळे तर काही प्रश्नांपासून सुरुवात करूया आपण. जर तुम्ही 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर आम्ही छान चांदीचं नाणं तुम्हाला देणार आहे. हां PNG गाडगिल मधून आणलंय, अगदी छान नाणं आहे. तर आपण आता तुम्हाला काही प्रश्न विचारू, छान छान प्रश्न विचारणार आहोत. हो. कशात आवड आहे आपली? मला आवड म्हणजे मला नाट्य संगीत म्हणजे संगीत क्षेत्रात आवड आहे. अभिनय करायला संगीतचं नाव काढलं ना की आम्हाला गाणं ऐकावं असं वाटतं. गाणं ऐकू शकतो ना मी. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि मग नक्कीच आपण गाणं ऐकूया. सर आपण बेसिक कोणती भाषा आहे आपली? कोणती आहे? मराठी भाषा ठीक आहे, पण जसं की त्या सरांनी आता सांगितलं अहिराणी भाषा ते खानदेश मधून आहेत, तसं आपण कुठून आहात? मी मराठी भाषा, मी अहिल्यानगरचा आहे, आमची मराठी भाषाच आहे आमची. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? नाही आयडिया, नाही खरं नाही. काही गेसेस? नाही काय नाही. दुसरा विचारते, हरकत नाही. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? बदलापूरमध्ये ना आजकाल हेच चाललंय असं असतं, कारण डास खूप वाढलेत. हो ना, मच्छर भरपूर आहे. ते सिरियसली पण नाही. वाढलेत खूप. ते पण नाही आता माहिती. हरकत नाही. आपण मॅडमकडे जाऊया. हाय मॅम, नमस्कार. तर तुम्हाला येत आहे का या प्रश्नाचं उत्तर? महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या दर्शकांनो, की महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? काय? नाही, जवळ हात माहिती असणार तुम्हाला, पण असं होतं की जेव्हा आपण कॅमेरा समोर येतो तेव्हा आपण विसरतो. हरकत नाही, आपण काही प्रश्न विचारूया. मॅडम इथे आहेत त्यांना. तर आपल्याला गाणी वगैरे ऐकायला आवडतं. आपल्याला माहितीये जेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हतं तेव्हा आपण कशावर गाणी ऐकायचो? सोशल मीडिया नव्हतं तेव्हा रेडिओ. अगदी बरोबर. तर जागतिक रेडिओ दिवस आपण कधी साजरा करतो? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. खरं तर मी एवढे मोठे मोठे प्रश्न विचारतेय, पण याचं उत्तर मलाही माहित नसतं. पण हे प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती करून घ्यायची आहेत, त्याचमुळे आपण प्रश्न विचारतो आहे. आज आहे 21 फेब्रुवारी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, म्हणजेच आपल्या मराठी भाषेचा अभिमान साजरा करणारा आजचा दिवस आहे. तर आपण सरांकडे येणार होतो. सर, तुम्ही आम्हाला छान गीत गाऊन दाखवणार होता, छोटंसं एक कडवं तरी आवडेल आम्हाला. कुठलं गाव? हिंदी, मराठी? कोणतीही भाषा जी तुम्हाला छान आवडेल त्या आपलं. शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. खूप छान, मस्त. एकदा टाळ्या होऊन जरा सरांसाठी. खूप खूप अप्रतिम, अगदी मनातून गात होतात तुम्ही. खूप छान. तर पुन्हा भेटूया सर, धन्यवाद, थँक्यू. इकडे जाऊया आपण आता. खरं तर आज ना थोडासा अंधार आहे आणि भरपूर आज थांबूया आपण इथे, कारण मच्छर अतिशय जास्त त्रास देत आहे. कात्रप तलावाजवळ आहोत आपण आता, आणि आज आपण साजरा करत आहोत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. अर्थात आपली मातृभाषा आहे मराठी. पुन्हा पुन्हा आपण सांगतोय, कारण आजचा दिवस आपल्याला स्मरणार्थ राहिला पाहिजे. भरपूर जणांची इथे छान छान अशा वेगळ्या वेगळ्या भाषा असतात. आपण बघूया, बोलूया जर बोलतील तर कोणी काही च्या भाषेमध्ये. नमस्कार. हो नक्कीच. काय नाव आपलं? वैशाली बाळा देवरे. तर आज माहिती आपण काय साजरा करतोय? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. आपली मातृभाषा मराठी, पण आपण कुठून आहात? प्रॉपर कुठून आहात आपण? मी पनवेलकर पार्क मध्ये राहते. इथलं मुंबईतल्याच आहात? इकडे पनवेलकर पार्क आहे. गाव कोणतं आहे आपलं गाव? गावी कोणती भाषा बोलतात? मराठीच बोलतो. मराठीच बोलतात. कळवणची आहे मी. कशात आवड आहे आपल्याला? आवड कशात आहे?
मला गाण्यामध्ये याच्यामध्ये आणि आज आपल्याला सगळे सिंगर भेटतात. वाव, छान छान. गाणे ऐकायला येते. आज गाण्याने लाईट गेली म्हणून गाणे ऐकायला येते. रोज हो का? येते मी. कोण कोण गाणे गातात काही इथे गाणे असतात? हा, हिंदी गाणे वगैरे सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे येतात. गातात इथे गाणे ना ते? गाणे गातात. आज लाईट गेली म्हणून ते गातात. ओके, आज लाईट गेली म्हणून. करमणूक असते ना ज्येष्ठ नागरिकांना वगैरे. छान. तुम्ही पण गातात गाणं? मी नाही गाणे. कोण कोण गातं इथे गाणं? कोण कोण गातात? त्यांना माहिती आहे. हा, त्यांनी तर गायलंय. नागरिक छान छान गाणे, जुने गाणे वगैरे घालतात. मस्त. बरं वाटतं, तेवढं करमणूक वाटतं आम्हाला. मग आम्ही येतो रोज इकडे ऐकायला वगैरे. अरे वा, खूप छान. तर आपणही एकदा नक्कीच येऊया हा कार्यक्रम बघायला. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आणि आज काही कारणास्तव इथे लाईट गेलेली आहे, त्यामुळे ऑर्केस्ट्रा बोलता येईल, इथे जे गाणी गातात ज्येष्ठ नागरिक वगैरे, ती गाणी आज जरा बंद आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने मराठी मातृभाषा दिवस एकत्र येऊन इथे साजरा केला जातो असं म्हणायला हरकत नाही. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.